सादर करीत आहोत श्री पुष्पलता रायकर दिग्दर्शित 2 अंकी संगीत महान पौराणिक नाटक स्वप्न स्वराज्याचे संगीत साथ श्री आनंद अच्युत रायकर व प्रसन्न रत्नाकर साथ यात भाग घेणारे कलाकार यज्ञेश मिलिंद रायकर, संजली सुदेश नागवेकर, आश्लेषा गोविंद रायकर, साईजित अतुल नागवेकर, जान्हवी दीपक शिरोडकर, सर्वेश चिदानंद बोरकर, सानिया सुभाष शेडगावकर, आराध्या आशिष रायकर, संजीवनी संजय कदम, श्रावणी अमित माशेलकर, ऋषिकेश संजय कदम, सोहरी सुदेश नागवेकर, प्रज्वल वेल्लेकर, गणेश कृष्णा पांडा, रायकर बंधू सहर्ष सादर करीत आहोत श्रीमती पुष्पलता अच्युत रायकर दिग्दर्शित महान ऐतिहासिक नाटक स्वप्न स्वराज्याचे
विशाल अशा राज्यामध्ये हिंदुस्थान राष्ट्र गुण्या गोविंदांनी राज्य करत होते. सुख समृद्धी देवधर्म या सर्वांमध्ये हिंदुस्थान देश अग्रेसर होता. पण नियतीला हे सुख पाहवले नाही. एके दिवशी यवनी परचक्र तोडधाडीप्रमाणे हिंदुस्थानावर येऊन धडकले. सारा दख्खन व मावळ प्रांत घोड्याच्या टापानी व यवनी दुष्ट कृत्यानी हवालदिल झाला. कुणाचा पायपोस कुणात राहिला नाही. घरभेदी व फितुरी ह्यांना मोकळं रान मिळालं. हिंदू धर्म संकटात पडला. गो ब्राह्मण प्रतिपालक धर्मरक्षक कुणी राहिला नाही. अशा वेळी राष्ट्रधर्म वाचवण्यासाठी व यवनांच्या हातून धर्मरक्षणासाठी मातोश्री जिजाबाईने आपल्या स्वराज्याचा संकल्प मनात धरून आपल्या आयुष्याची वाटचाल केली. आपला हिंदवी स्वराज्य आपल्या पुत्राच्या हातून पुरा करण्याचा मनसुबा त्यांनी निश्चित केला. त्यानुसार मातोश्री जिजाबाईंना पावलं उचलली. बालपणापासून शिवाजी राजावर कडक शिस्त, राजनीती, रणनीती, धर्मनीती यासारखे सुयोग्य संस्कार घडवले आणि त्यात छत्रपती शिवाजी राजांनी राजमातेचे स्वराज्याचे स्वप्न सत्यात साकार केले. त्याचीच ही कथा. हे दयागुणा परम कृपाला या साधू संतांच्या व देवा ब्राह्मणाच्या पुण्यभूमीत ज्या वेळी अत्याचार झाले, देश धर्म लोप पावण्याची वेळ आली, त्यावेळी धर्म रक्षणासाठी पुण्यकर्म केले. तसेच परमेश्वरा या यवनाच्या जुलमातून देश मुक्त करायला शुभाला दैवी शक्ती द्या. आहा बाळाजी, इतकी धांदल घाई करती कशासाठी? आपणच आम्हाला सांगितलं होतं ना की रोज प्रातःकाळी उठून थोड्या मोठ्यांना वंदन करून त्यांचे आशीर्वाद घ्यावे. होय रे माझ्या राजा, आम्हीच असे सांगितलं होतं की अशी शिस्त अंगी बांधली तर माणसे मोठे होतात, राजे होतात. तर मग आम्ही सुद्धा राजे होणार. आपल्याला म्हणून सांगतो, आम्ही राजे झाल्यावर या
तलवारीने पहिले या पंतांना मारणार. बाळाचे अशी आमच्या कसूर तरी कोणती घडली बरं? फार मोठी कसूर घडली आहे आपल्या हातून. अरे बापरे, खरंच की काय? आमची कसूर कळली तर बिनशर्त माफी मागू. तुम्ही आम्हाला मोकळेपणे खेळू देत नाही, गडाखाली उतरूही देत नाही. राजे, आपण लहान असल्यामुळे आपली सारी जिम्मेदारी आमच्या शिरावर आहे. त्यामुळे आम्हाला असं वागावं लागतं. का मग? त्याची आम्हाला जरुरी नाही. आम्ही आमचे समर्थ आहोत. आहा, बाळजे, गुरु समान असलेल्या पंतांना अशी दुरुत्तरे करायची नसतात. मग पंत मला मोकळेपणे का खेळू देत नाही? बरं, आम्ही त्यांना तसा आदेश देऊ. पंत, बाळराजांची तक्रार रास्त असावी. तुम्ही त्यांना मोकळेपणाने वावरू द्या, खेळू द्या, वेळ प्रसंगी गडाखालीही जाऊ द्या. भासाहेब, या लहानशा बाळराजांना गडाखाली उतरू द्यायचं? अलबत, त्याशिवाय त्यांना गडाची ओळख कशी होईल? गड चढण्या उतरण्याचा सराव कसा होईल? पंत, बाळराजांच्या लहानपणाची गोष्ट. बाळराजे नुकतेच चालू लागले होते. एक एक पाऊल टाकीत होते आणि प्रथमच धडपडत महालाचा उंबरठा ओलांडला. त्यावेळी आम्ही त्यांचं कौतुकच केलं होतं, मनाई नव्हती केली. बाळराजे, आता झालं ना तुझ्या मनाप्रमाणे? होय मासाहेब, आम्ही बाहेर फिरून येऊ का? जा, फार दूर जाऊ नका, लवकरच परत या. थांबा बाळाजी, मी येतो तुमच्या बरोबर. पंत, जाऊ द्या त्यांना एकटे. जा शुभा. पंत, तुम्ही बाळराजांच्या वागण्यावर, खेळण्यावर पायबंद घालू नका. त्यांना मुक्तपणे या सह्याद्रीच्या कडे खांद्यावर खेळू द्या. त्यातूनच आम्हाला त्यांना घडवायचं आहे. यवनांना प्रतिकार करून स्वराज्याचा मंगल कलश आम्ही बाळराजांच्या हातून मावळ देश ठेवणार आहोत. रास्त आहे मासाहेब, आपले विचार रास्त आहे. पण इतक्या लहान वयात त्यांना मोकळं सोडणं म्हणजे खतरा आहे. त्यातच ते इतके ऊड आहेत की. चुकता आहात तुम्ही पंत. लहानपणी हुडपणा करणारेच मोठेपणी घोर होतात, कर्तृत्वान होतात. मासाहेब, आम्ही तक्रार करीत नाही आहोत, पण त्यांना सांभाळताना आम्ही हवालदिल होतो. कुठे आमची पगडी तर कुठे आमचं उपायना आणि कुठे आम्ही अशी करत होते. बरोबर आहे तुमची तक्रार. पंत, पण सिंहाच्या छाव्याला पिंजऱ्यात बंद करून कसे चालले? त्याला मोकळे रानच हवे. पंत, त्याला मोकळे रानच हवे. तुम्ही त्यांना खुशाल खेळू द्या. मुक्तपणे या सह्याद्रीच्या कडेकोपऱ्यात फिकीर करू नका. करून घेऊ दे घोडदौडीतून मावळ देशाची ओळख. शिकवा त्याला रणनीतीचे डावपेच. आमच्या उज्ज्वल भविष्याचं स्वप्न शिवबाच्या हातून साकार झाल्याचं याच डोळ्यानं बघायचं आहे. आपली मनीषा पूर्ण हो ही श्रीच्या चरणी प्रार्थना. आम्हाला हे आनंद व अभिमान वाटतो. तरी पण बाळराजांना आवड घालणं आमच्या शक्तीबाहेरच झालं. पंत, तुम्ही तुमच्या मदतीला आणखी सहकार्य घ्या. त्याला आमची ना नाही, पण तुम्ही शुभा लढवू नका. मारू द्या भरारी मुक्तपणे विशाल आकाशी, भेदू द्या तारामंडळ. जशी आपली आज्ञा. पंत, एक विशेष जाणीव असू द्या. बाळाचे खेळता बघताना काही विपरीत घडू नये यावर तुमची काळजी नजर असायला हवी. प्रमाणाबाहेर जाऊ लागले तर नक्कीच आवाज झाला. मना करा, यात कसूर होऊ देऊ नका. हा आमचा आदेश समजा. जशी आज्ञा. येतो आम्ही. मासाहेब, मासाहेब, आम्ही चक्कर मारून आलो. वा वा, फारच छान. बाळाचे, आता झालं ना तुझ्या मनाप्रमाणे? होय मासाहेब, आता आपण आम्हाला शूरवीरांची कथा सांगतात ना? होय रे माझे राजा. रामायण, महाभारतानं या देशाला खूप काही दिलं, खूप काही शिकवलं. आज मी श्री कृष्णाने दुष्ट दुराचारी कौसाला मावी जनतेला कसं सुखी केलं हीच गोष्ट सांगते. ये. पुढे येऊ नका. पुरुष रास्त्याने आहे. पुढे येऊन विनाकारण जाण्यात मला काय हो? आम्हाला अपेक्षा देऊ नका. तुम्ही तिथे उभे राहू
माझे सरदार? कसे विसरू मासाहेब? आपल्या पायाची शपथ घेऊन आपला संकल्प तरीच नेण्याची आम्ही प्रतिज्ञा केली आहे. आम्ही वचनबद्ध आहोत. तर मग आधी पंतांच्या अवमानाची चूक सुधारा. तेच तुमच्या प्रतिष्ठेला शोभून दिसेल. पंत, आमचं इथलं चूक माफ करा. कथा वाढवा. राजे राजे असे कष्टी होऊ नका. तुमच्यावरच्या प्रेमापोटीचे हे आम्ही बोलतो आहोत. तुमच्यावरच्या प्रेमापोटीचे हे आम्ही बोलतो आहोत. भविष्यात तुम्हाला शत्रूशी 2 हात पुरून लढायचे आहे आणि तुम्ही एवढ्या गोष्टीसाठी कष्टी होता. मासाहेबांचा आशीर्वाद, मार्गदर्शन व तुमचा सल्ला पाठीशी असल्यावर आम्ही गनिमाशी 2 हात सोडून लढणार. आहा शिवबा, आता मात्र तुमची कमाल झाली. मासाहेब, आमची काही गलती झाली का? शिवबा, गनिमाशी 2 हात तोडून नव्हे तर 2 हात पुरून लढायचे असते. नाही, आम्ही गनिमाशी 2 हात तोडूनच लढणार. म्हणूनच शस्त्राची धरला आहे. होय रे माझ्या राजा, आम्हाला आठवतं तुम्ही अगदी लहान होता. घर रांगता सुद्धा येत नव्हतं. आम्ही तुम्हाला आमच्या मांडीवर घेऊन कुरवाळत होतो. तुम्ही खेळता खेळता आमच्या नकळत आमची कटारच काढून घेतली आणि आमच्या हातात तोंडावर ओरखडे काढू लागला. वेळेत सावध होऊन तुमच्या हातून कटार काढून घेतली म्हणून आई भवानीची कृपा म्हणून हा अनर्थ टळला. मासाहेब, आजही यादही तरी जीवाचा धक्का होतो. शिवबा, उमाज नसतानाही हाती शस्त्र धरले. हे तुमच्या बेडतपणाची साक्ष देणारी पाण्यातली ओळख. पंत, स्वामी मातब्बर लढवय्ये ही गुलामगिरी नष्ट करण्यासाठी त्याने थोडे का प्रयत्न केले, पण नियतीची साथ मिळाली नाही. पण महाराजांच्या जन्मानंतर ही उमेद, ही आशा पुन्हा उठून उभी राहिली. आम्हीच एक दिवस महाराजांना हाताशी धरून आबासाहेबांचा आशीर्वाद आणि आमचा मनीचा दृढ संकल्प आई भवानीच्या कृपेने साकार करू. तरीच ठेवू. आपल्या विचाराने व महत्वाकांक्षेने आम्ही भारावून गेलो आहोत. पंत, आम्ही महत्वाकांक्षी जरूर आहोत, पण अविचारी नाही. या यवनाची जुलूमशाही नष्ट करून ही संत महात्माची पुण्यभूमी स्वतंत्र करू या एकाच दस्याने आम्ही रात्रंदिवस तळमळत आहोत. मासाहेब, स्वधर्मासाठी लढा या आपल्या संकल्पाला हिंदू म्हणून घेणाऱ्यांनी जाणून घेतले पाहिजे. आपला देव, देश, धर्म जे मानत नाही, अत्याचाराविरुद्ध ज्यांचं रक्त उसळून पेटून जे उडत नाही, ते कसे लढणार? यावं दादाजी पंत, आम्ही आपलीच याद करीत होतो. स्वामीचं फलित अद्याप कसा आला नाही म्हणून. वाचा, काय काय खबर खुशाली आहे स्वामींची. श्री सकल गुण संपन्न वज्र जुडे मंडित अखंड सौभाग्यवती राणी जिजाई. मराठ्यांचं स्वराज्य व्हावं यास्तव अनेक वेळा प्रयत्न केले, परंतु अपयशी झाले. म्हणून यवनांच्या दरबारी शुभेदारी स्वीकारावी लागली. स्वराज्याचे हे स्वप्न आता चिरंजीव बाळाजांच्या हातून पूर्ण करावे ही मनीषा. या मनसुब्याला आपली पुरेपूर साथ मिळेल ही खात्री मनी ठेवली. बाळाजांच्या वृत्ती घडवण्यासाठी आमच्या हाच विश्वासाचे व मर्जीचे कारभारी पाठवले आहेत. ते जहागिरीचा कारभार सांभाळतील व त्याचप्रमाणे चिरंजीव बाळाजांची शास्त्रवृत्ती, राजनीती यांची योग्य जोपासना करतील. तरी बाळाजांचे गुरु व दौलती कारभारी म्हणून त्यांच्यावर पूर्ण विश्वास व भार टाकावा. अगदी मनासारखं झालं. पंत, आजपासून दादोजी पंतावर हा भार सोपवा. अशी आपली आज्ञा. मासाहेब, राजाने पुण्याचा कारभार पाहण्यासाठी डबे, कुलकर्णी, फडणीस असे जबाबदार कारभारी मंडळ आमच्या सोबत पाठविले आहे. त्यांनाही सेवेत रुजू करावे. आम्ही